जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाडीबीटीच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचं 2-2 वर्ष झालं अनुदान रखडलेलं आहे। आता हे का रखडलेलं आहे, कशामुळे रखडलेलं आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। मात्र तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत। आता काय होतंय, बऱ्याच शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अर्ज भरले, तुषार सिंचनचे अर्ज भरले, काही शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाचे भरले, काही शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीची किंवा इतर कोणतेही महाडीबीटीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या अर्ज भरलेले असतील। आता मागच्या मार्च एंडच्या अगोदर यासाठी कृषी यांत्रिकीकरण असेल, ठिबक सिंचन असेल आणि फळबाग लागवड असेल, याचे बरेच सारे असे शासन निर्णय आलेत आणि त्याचे निधीसुद्धा आलेले आणि ते आता हळूहळू वितरित होतील। आणि मग जे लटकलेले मागं राहिलेले शेतकरी आहेत का, हे वाट पाहत बसतात, आपल्याला कधी येईल, आपल्याला कधी येईल, आणि अशा कमेंट करून विचारतात की आम्हाला 2-2 वर्ष झालं आमचं भेटलेलं नाही। आता तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षीपासून राज्य शासनानं काय निर्णय घेतला आहे, जे गरजवंत शेतकरी आहेत, जे अगोदर अर्ज करतील त्या शेतकऱ्यांनी ती वस्तू घेतली, त्याचं बिल अपलोड केलं की त्या शेतकऱ्याला अगोदर अनुदान दिले जाईल। मग आता त्या अगोदर काही शेतकऱ्यांनी अर्ज केले तर त्याला यांच्या अगोदर देण्यात येणार आहे, म्हणजे जे जुने आहेत त्याला। पण आता होतं आहे काय, बरेच शेतकरी नुसती वाट पाहत बसतात, ती वस्तू नेतात, सगळं करतात, त्या दुकानदाराचे पैसे देतात। पण ठिबक सिंचन करणारे किंवा स्प्रिंकलरवाले काय करतात, जिथं आपण घेतलं ह्या वस्तू त्याच दुकानदाराकडे याचे अर्ज करीत असतात। कृषी यांत्रिकीकरणवाले काय करतात, ज्या दुकानदाराकडून घेतले त्याच्याचकडे हे ऑनलाईन करीत असतात, त्याला मग 7/12 देतात, आधार कार्ड देतात, बँकेचं पासबुक देतात। मात्र आपलं अनुदान आलं नाही हे फक्त जाऊन त्याला विचारतात आणि त्या दुकानदाराकडे असे भले सारे अर्ज केलेले असतात, त्याच्यामुळे नेमकं त्याच्या लक्षात तुमचं काही येत नाही। त्याच्यामुळे आता याच्यात आपण काय करायचं आहे की आपण जर ह्या वस्तू घेतल्या, त्या दुकानदाराचे पैसे दिलेत, सगळ्या गोष्टी झाल्यात, आता आपल्याकडे हे फार्मर आय डी, मग फार्मर आय डीच्या माध्यमातून हे चेक करायचं आहे। कारण एखाद्या वेळेस जर तुमचं बिल अपलोड केलेलं नसेल तर तुम्हाला अनुदान येईल का, येणार नाही, उघड आहे का नाही, कारण ते दुकानदार बिल अपलोड करणार आहे। मग जर आपलं बिलच अपलोड झालेलं नसेल तर आपण 2 वर्ष नाही 3 वर्ष जरी थांबलो तरी राज्य शासन त्याचं अनुदान आपल्याला टाकीन का, किंवा ते कृषी विभाग टाकीन का, तर नाही। त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आता आपल्याकडे फार्मर आय डी आहे, आपल्या जवळचं एखादं पोरगं धरायचं, आपल्याला जर जमत नसेल तर आपल्या मोबाईलवरच पाहायचं, महाडीबीटीला लॉग इन करायचं, आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे एकदम सोप्या पद्धतीनं घरच्या घरी तुम्हाला पाहता येते। मग तुमचे फळबाग असू, कृषी यांत्रिकीकरण असू, ठिबक असू का महाडीबीटीचं कोणतंही अनुदान रखडलेलं असू, कारण आता लय मोठे शासन निर्णय आले आणि हे आता हळूहळू वितरित होते आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला सुद्धा मिळणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही चेक करा आणि जर तुम्हाला हे चेक करायचं जमलं नाही तर तशी कमेंट करा, मी त्या संबंधीचा सविस्तर हे चेक कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला करून दाखवतो, म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी लक्षात येतील। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक छानसं लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक जॉईन नावाचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका। धन्यवाद।